आता आपण स्थानिक आमदारांना विचारलं, त्यांचं हेच म्हणणं आहे की साधारणपणे 6-6:30 नंतर इथे हा रंग टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि जसं हे कळलं त्यानंतर आपण बघतोय मोठ्या संख्येने त्या साईडला सुद्धा आपण बघतोय की मोठ्या संख्येनं हे शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे। काही नेते आहेत ते सुद्धा इथे आले आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन सगळी माहिती घेतलेली आहे। आपण जी माहिती घेतली त्यामध्ये काही नेत्यांशी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा माहिती घेतली की नेमकं काय झालेलं आहे आणि त्यानंतर सध्या आपण बघितलं तर पुतळ्याचा जो भाग आहे आजूबाजूचा तो पूर्णपणे स्वच्छ करून त्यानंतर इथे पुष्पहार अर्पण केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अभिवादन सर्व शिवसैनिकांनी नेत्यांनी केलं आणि काही ज्येष्ठ शिवसैनिक सुद्धा आपल्या सोबत आहेत। कधी तुम्हाला कळलं हे? आम्हाला आता टीव्हीवर बघितलं तेव्हा कळलं 8 वाजता सकाळी आणि आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत। आम्ही येणारच ना, महासाहेब आम्ही आमच्या आईसारखं आमच्यावर त्यांनी प्रेम केलं होतं आणि जेव्हा ही घटना घडली। तुम्हाला कधी कळलं? आम्हाला सुद्धा आता 8:30-9ला कळालं, टीव्हीवरच पाहिलं आम्ही आणि शिवसैनिकांचे फोन आले आम्हाला की असा असा प्रकार झाला आहे। आम्ही ताबडतोब इकडे आलो शिवाजी पार्कला। त्याच्यामुळे संयम राखा असं पक्षप्रमुखांकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच जे नेते येत आहेत किंवा या ठिकाणचे स्थानिक शिवसैनिक येत आहेत ते सुद्धा विचारपूस करतात आणि पुन्हा एकदा पुतळ्या ठिकाणी जाऊन अभिवादन केलं जातं। मी जसं आधी सांगितलं की पुतळ्याचा जो आजूबाजूचा भाग आहे जिथे हा रंग टाकण्याचा प्रयत्न केला किंवा जिथे रंग टाकला तो भाग पूर्णपणे स्वच्छ केला। आत्ताच दिवाकर रावते असतील, महेश सावंत असतील, त्यांनी पुष्पहार मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अर्पण केला आणि अभिवादन हे सर्व शिवसैनिकांनी तिथे केलेलं आहे। हेही सुद्धा कळतंय की आज शाखा प्रमुखांची बैठक आहे आणि त्या बैठकीआधी उद्धव ठाकरे हे या ठिकाणी येतील आणि या पुतळ्या ठिकाणी येऊन पुन्हा एकदा माहिती घेतील। सध्या तरी आपण बघतोय काहीसं तणावाचं वातावरण जरी असलं तरी महेश सावंत जे इकडचे स्थानिक आमदार आहेत, विभाग प्रमुख आहेत, आशिष चेंबूरकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया। तुम्हाला कधी कळलं आणि असं कळतं की सकाळच्या वेळेला कोणीतरी हा प्रयत्न केला? नाही, आत्ता मला अर्ध्या एक तासापूर्वी माहिती कळली। आम्ही या ठिकाणी आलो, सकाळी कोणीतरी हा कृत्य हे केलं गेलं। आता हे कृत्य कोणी केलंय, काय केले, आता हे पोलिसांचा भाग आहे, पोलीस शोधून काढतील त्याला। टीव्ही आजूबाजूला इथे नाही, सीसी फुटेजवर आता ते पोलिसांचं काम आहे। एवढ्या परिस्थितीमध्ये सीसी फुटेज नसणं, या सोसायटीमध्ये सीसी फुटेज असू शकतो किंवा अनेक ठिकाणी सीसी फुटेज त्या ठिकाणी असू शकतात, कळलं? आता हे मला संशय काय आहे? नाही, बघा प्रश्न असा आहे की संशय कोणीही जाणून बुजून मुंबईतलं वातावरण तंग करण्यासाठी जाणून बुजून कोणी केले का, कळलं ना? कारण हा कोणी केलं असेल या विकृत कुठल्या तरी माणसाने केले की त्याला कोणी प्रवृत्त केले करायला। आता हे पोलिसांचं काम आहे, पोलीस लोक शोधून काढतील त्याला, कळलं ना? मग आम्ही शोधून काढायचं म्हणजे कायदा सुव्यवस्था हातात घेतल्यासारखा होतो। बरोबर आहे, त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर या आरोपीला शोधावं आणि त्याला शासन करावं अशी अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त केली जाते। या बातमीवर आपण कायम असू, याचे अपडेट्स आपल्याला जाणून